नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहणार आहोत मोनोरेल अचानक बंद पडल्यानंतर कशा प्रकारे रेस्क्यू करण्यात आलेला आहे याचा आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातम्या। चेंबूरमध्ये बंद पडलेल्या मोनोरेलमधून प्रवाशांचा रेस्क्यू। चेंबूर भक्ती पार्क दरम्यान मोनोरेल बंद पडली। जवळपास सव्वा तासानंतर मोनोतून सुटका। कर्मचाऱ्यांनी सांगूनही मोनोरेलमध्ये अधिक प्रवासी चढले। 105 टन कॅपॅसिटीच्या मोनोरेलमध्ये 109 टन प्रवासी असल्यानं इलेक्ट्रिक सप्लाय बंद झाला। मोनोरेल प्रशासनाचं स्पष्टीकरण। मोनोच्या घटनेची चौकशी करणार, प्रवाशांनी संयम ठेवावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट करत आवाहन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांसोबत संपर्क। व्हिडिओ कॉल करत शिंदेंनी संपर्क साधला। 1.5 तास मोनोरेलमध्ये अडकलेले TV9 मराठीचे प्रतिनिधी सागर शिंदे सुखरूप बाहेर। वेळोवेळी सागर शिंदेकडून मोनोतील प्रत्येक घटनाक्रमाची अपडेट। आम्हाला बाहेर काढा, मोनो रेल्वेच्या प्रवाशाकडून अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याला हात जोडून विनंती। तब्बल सव्वा तासानंतर रेस्क्यू सुरू झाला। चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान जवळपास 1 तास मोनोरेल थांबली। एसी बंद, वीज ठप्प झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल। मोनोरेल अचानक बंद पडल्याने प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण। इमर्जन्सी नंबरवर संपर्क साधण्याचे प्रयत्न फोल। सायंकाळी 6:15 पासून मोनोरेल बंद पडली होती। मोनोमधून रेस्क्यू केलेल्या महिला प्रवाशावर प्रथमोपचार। अनेक प्रवाशांची प्रकृती बिघडली। घटनास्थळी पालिकेचं वैद्यकीय पथक दाखल।